नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला सर्वांना सुखाचा, आनंदाचा आणि समाधानाचा जावो. मंडळी, उद्या म्हणजे 14 ऑगस्टला श्रावण महिन्यातील पहिला शुक्रवार आहे. श्रावण महिना हा हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. या संपूर्ण श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व आहे आणि त्यातून श्रावण महिन्यात येणारे शुक्रवार हे विशेष महत्त्वाचे मानले जातात. श्रावण महिन्यातील शुक्रवारी माता लक्ष्मी आणि जरा जिवती देवीची पूजा केली जाते. ही पूजा प्रामुख्याने संततीचे, आरोग्याचे, मुलांचे दीर्घायुष्य, त्यांचे रक्षण आणि संपूर्ण कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी केली जाते. श्रावण महिन्यातील पहिल्या शुक्रवारी जरा जिवतीचा कागद देवघरामध्ये किंवा घरातील योग्य जागी भिंतीवर लावावा जातो आणि त्यानंतर संपूर्ण श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी त्याची पूजा केली जाते. जिवती देवी ही लहान मुलांचे आजार, संकटे आणि अडचणीपासून रक्षण करण्यासाठी जीवनदायीची देवी मानली जाते. त्याचप्रमाणे अनेक भागामध्ये श्रावणातील शुक्रवार हा धन, संपत्ती आणि ऐश्वर्याची देवता माता वरलक्ष्मी व्रतासाठी विशेष मानला जातो. म्हणजे श्रावण महिन्यातील शुक्रवारी वरदा लक्ष्मीचे व्रत केले जाते. मंडळी, श्रावण महिन्यातील शुक्रवारी काही खास उपाय केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. त्याचबरोबर शुक्र ग्रहाची कृपाही देखील प्राप्त होते. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाचा संबंध धन, संपत्ती, ऐश्वर्य, सुख, सुविधा आणि वैवाहिक जीवनाची जोडला जातो. कुंडलीतील शुक्र बलवान असेल तर जीवनामध्ये सुख समृद्धी वाढते, आर्थिक परिस्थिती सुधारते आणि वैवाहिक जीवनातील आनंद वाढतो, अशी मान्यता आहे. आणि म्हणूनच श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी काही धार्मिक उपाय केले तर शुक्र ग्रहाची स्थिती मजबूत होण्यास मदत होते आणि आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी सकारात्मक ऊर्जा मिळते, अशी श्रद्धा आहे. म्हणूनच आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय सोपा आणि सात्विक उपाय सांगणार आहे. उद्या श्रावणातील पहिल्या शुक्रवारी तुळशीजवळ ठेवा ही एक वस्तू. हा उपाय केल्याने घरातील नकारात्मकता, अडचणी, संकटे दूर होण्यासाठी मदत होते, अशी धार्मिक मान्यता आहे. माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर राहावी, घरातील सदस्यांची प्रगती व्हावी आणि आर्थिक परिस्थिती सुधारावी, ह्या हेतूचे उपाय केले जातो. तर तुळशीजवळ नेमकी कोणती वस्तू ठेवायची, हा उपाय कोणत्या पद्धतीने करायचा, कोणत्या वेळेला करायचा आणि त्यानंतर काय करायचं, यांची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओला अजिबात स्किप करू नका आणि शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. म्हणजे जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि आमच्या एकही व्हिडिओ मिस होणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नमः नक्की लिहा. माता लक्ष्मीची कृपा, आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो, हीच प्रार्थना. आणि व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करा. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो उपाय आपल्याला उद्या म्हणजे श्रावणातील पहिल्या शुक्रवारी करायचा आहे. जर उद्या हा उपाय करणं तुम्हाला शक्य झालं नाही तर श्रावण महिन्यातील कोणत्याही शुक्रवारी तुम्ही हा उपाय करू शकता. श्रावणातील शुक्रवारी हा उपाय केल्याने त्याचे अधिक शुभ फल मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. हिंदू धर्मानुसार श्रावण महिन्यातील शुक्रवार हे माता लक्ष्मीच्या उपासनासाठी विशेष मानला जातो. या दिवशी देवी लक्ष्मीचा प्रसन्न करण्यासाठी विविध धार्मिक उपाय केले जातात. श्रावण महिन्यातील शुक्रवार हा धनप्राप्ती आणि लक्ष्मी कृपेसाठी महत्त्वाचा दिवस मानला जातो. जर तुमच्या आयुष्यात सतत आर्थिक अडचणी येत असतील, तुम्हाला कष्टाला मेहनतीचा अपेक्षित यश मिळत नसेल, कष्टाचे कमावलेले पैसे तुमच्याकडे टिकत नसेल किंवा कोणत्या ना कोणत्या कारणापैकी घरात बाहेर जात असतील तर हा उपाय तुम्ही श्रद्धेने करू शकतात. कधी-कधी असं होतं की आपण ₹50 कमवतो पण खर्च मात्र त्यापेक्षा जास्त होतो. पैसा हातात टिकत नाही. अशा परिस्थितीत धार्मिक श्रद्धेनुसार शुक्र ग्रहाशी संबंधित उपाय केले जातात. त्याचबरोबर घरामध्ये सतत वाद-विवाद, भांडणे आणि क्लेश होत असतील, घरातील वातावरण अशक्य असेल किंवा वातावरण संकटे आणि अडथळे येत असतील तरी
सात्विक उपाय श्रद्धेने करू शकतात. आता जाणूया हा उपाय नेमका कसा करायचा. उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आणि स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. धार्मिक श्रद्धेनुसार हळद ही आणि मंगलीचे प्रतीक मानले जाते. जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर थोडेसे गंगाजल देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतात. स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर देवघरातील देवांची विविध पूजा करून द्यायची आहे. जर तुमच्या देवामध्ये शिवलिंग असेल तर श्रावण महिन्यातील शक्य असल्यास तर रोज शिवलिंगावर एक बेलपत्र आणि पांढरी फुलं अर्पण करा. असं मानले जाते की श्रावण महिन्यात भक्तिभावाने भगवान महाशंकरांना बेलपत्र अर्पण केल्याने मनोकामना पूर्ण होण्यासाठी त्यांची कृपा प्राप्त होते. त्यानंतर देवघरामध्ये धूप, दीप आणि अगरबत्ती लावून संपूर्ण वातावरण प्रसन्न करून घ्यायचे आहे. आता सुरू होतो आजचा मुख्य उपाय. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. एक ताट घ्या. त्या ताटामध्ये हा दिवा ठेवायचा आहे. सोबत थोडीशी हळद, कुंकू, अक्षता घ्यायची आहे. त्यानंतर पाच त्यानंतर त्यानंतर एक लोटा जल घ्या. त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाका. छोट्या वाटीमध्ये थोडीशी चणा डाळ आणि एक गुळाचा खडा घ्या. या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीजवळ जायचं आहे. तुळशीजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे. पण हा दिवा थेट जमिनीवर ठेवू नका. दिव्याखाली तांदळाचे किंवा फुलाचे पाकळीचे थोडेसे आसन तयार करा आणि त्यावर दिवा ठेवा. त्यानंतर हळद मिश्रित जे जल आपण तयार केलं आहे ते दोन्ही हातांनी तुळशीला अर्पण करायचं आहे. त्यानंतर माता तुळशीला हळद, कुंकू आणि अक्षता अर्पण करायची आहे. त्यामुळे फूल असतील तर फूल देखील अर्पण करा. त्यानंतर चणा डाळ आणि गुळाचा जो नैवेद्य घेतला आहे तो तुळशीच्या मुळाजवळ ठेवायचा आहे. आता ज्या 5 हिरव्या वेलांच्या आपण घेतल्या आहेत, त्या आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. तुळशीसमोर शांतपणे बसायचे आहे. त्यानंतर एक वेळा श्रीस्तुतीचा पाठ करायचा आहे. एक वेळा व्यंकटेश्वर स्तोत्र पठण करायचे आहे आणि एक वेळा महालक्ष्मी अष्टके पठण करायचे आहे. हे पठण झाल्यानंतर आपल्या हातातील 5वी हिरव्या वेलेच्या तुळशीजवळ ठेवायचे आहे. दोन्ही हात जोडून माता तुळशी समोर मनोभावे प्रार्थना करायची आहे. तुमच्या या काही आर्थिक अडचणी आहेत ज्या दूर तुमची इच्छा मनोकामना पूर्ण होऊन देत, तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि शांतता नांदून देत, अशी मनापासून प्रार्थना करा. आता या हिरव्या वेलेच्या दिवसभर तुळशीजवळ राहू द्यायचं आहे. त्यानंतर संध्याकाळी 6 नंतर तुमच्या सोयीच्या वेळेनुसार 2 ते 3 कापूर वड्या एक प्लेटमध्ये द्यायच्या आहेत. त्या कापूर वड्या घेऊन तो पुन्हा तुळशीजवळ जायचा आहे. तिथे कापूर प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर सकाळी आपण तुळशीला ज्या हिरव्या वेल्याच्या अर्पण केल्या होत्या त्या घेऊन कापुरासोबत तुळशीसमोर प्रज्वलित करायच्या आहेत. त्यावेळी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र श्रद्धेने जप करायचा आहे. अशा पद्धतीने हा उपाय पूर्ण करायचा आहे. धार्मिक श्रद्धेनुसार ह्या उपायामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढण्यास, आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे आणि प्रगतीची मार्ग खुले होण्यासाठी मदत होते. असं मानले जातं की मंडळी, मी असं अजिबात म्हणणार नाही की तुम्ही हा उपाय केला आणि लगेच तुमच्याकडे पैसे येईल. आपण कष्ट करतो, मेहनत करतो आणि मेहनतीला योग्य यश मिळावं. कमवलेले पैसे योग्य मार्गात वापरला जावं आणि आपल्या जीवनातील पैशासोबत सुख समाधान देखील असावं. या श्रद्धेने असे धार्मिक उपाय केले जातात. कारण अनेक वेळा घरामध्ये पैसे असतो, सुख सुविधा असतात, पण मन शांत नसते. म्हणून आपल्याला पैशासोबत सुख, समाधान आणि कुटुंबातील आनंद देखील हवा असतो आणि म्हणून हे उपाय श्रद्धेने आणि सकारात्मक भावनेने करायचे आहेत. उद्या श्रावण महिन्यातील शुक्रवार असल्यामुळे संध्याकाळी देखील तुळशीजवळ दिवा आवश्यक लावा. सकाळी उपाय करतानाही दिवा लावा आणि संध्याकाळीही तुळशीसमोर दिवा प्रज्वलित करा. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा समर्पित दिवस मानला जातो. तसेच शुक्र ग्रहाचा संबंध धन, संपत्ती, ऐश्वर्य आणि सुखाची जोडी जातात. म्हणून श्रावण महिन्यातील शुक्रवार हा माता लक्ष्मीच्या पूजेसाठी विशेष मानला जातो आणि जर तुम्हाला शक्य असेल तर श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी हा उपाय श्रद्धेने करू शकतात. त्यामुळे मनाला समाधान मिळते आणि सकारात्मकतेची आपल्या ध्येयाकडे पाहण्याची प्रेरणा मिळते. मंडळी, उद्या जर जीवतीचे
व्रत देखील केले जातात. शक्य असेल तर प्रत्येक स्त्रीने उद्या जरा जिवतीचे व्रत करावे. दिवसभर दिवसभर उपवासाचे पदार्थ खाऊ शकतात आणि संध्याकाळी व्रत सोडू शकतात. नागपंचमीला आपण जो जरा जिवतीचा कागद आणून त्याची पूजा करतो, तोच कागद आणायचा आहे. वेगळा कोणताही कागद आणायची शक्यता नाही. हा कागद घरातील योग्य जागी भिंतीवर लावू शकता किंवा देवघरामध्ये ठेवू शकतात. छान हळद-कुंकू, अक्षदा आणि फूल वाहून जरा जिवती देवीची पूजा करायची आहे. या दिवशी मुलांना ओवाळण्याची देखील परंपरा आहे. कारण जिवती देवीला लहान मुलांचे रक्षण करण्याची देवी मानली जाते. मुलांना आरोग्य, दीर्घायुष्य आणि संकटापासून संरक्षण मिळावे, या श्रद्धेने हेच व्रत आणि पूजा केली जाते. म्हणून संध्याकाळी एक दिवा प्रज्वलित करा. जरा जिवती देवीची चित्राची पूजा करून तिला ओवाळा आणि त्याच दिव्याचे मुलांदेखील संरक्षण करा. आणि जर तुम्हाला व्रत करणं शक्य नसेल तर तरी फक्त जरा जिवती देवीचा कागद आणून श्रद्धेने त्यांची पूजा केली तरी चालेल. शेवटी मंडळी, आपण कितीही पूजा-अर्चा केली तरी त्यामागचा भक्तिभाव सर्वात महत्त्वाचा असतो. उपवास उपवास राहता आला नाही, काही अडचण आली किंवा व्रत करणं शक्य नाही, तरी मनामध्ये श्रद्धा ठेवून पूजा केली तरी मनाला समाधान मिळतं. त्याबरोबर उद्या तुम्हाला शक्य असेल तर शिवमंदिरामध्ये नक्की जा. तिथे 1 लोटा जल भगवान शिवांना अर्पण करा, बेलपत्र अर्पण करा आणि मंदिरामध्ये शांत बसून 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. मंडळी, बघायला गेलं तर सगळ्या गोष्टी खूप साध्या आणि सोप्या आहेत. पण श्रद्धेने केलेले हे सेवेमुळे मिळणारे समाधान आणि सकारात्मकता खूप मोठे असते. आपल्या कठीण काळामध्ये आपण केलेली सेवा, केलेली भक्ती आणि चांगले कर्म आपल्याला मानसिक बळ देतात. म्हणून श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला जितकी सेवा, पूजा आणि भक्ती शक्य असेल तितकी नक्की करा. तर मंडळी, ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला आज तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हावो. तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, आनंद सदैव नांदो. हीच माता लक्ष्मी आणि भगवान महादेवांच्या चरणी प्रार्थना. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना मनापासून हर हर महादेव.